नमस्कार मित्रांनो, मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र. मित्रांनो, तुमचे प्रेम प्रोत्साहनाबद्दल माझ्या सर्व शेती मित्रांचे मनापासून आभार. अशाच प्रकारचं प्रेम तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर राहू द्या व त्याबरोबरच तुम्ही रायझिंग स्टार परभणी या चॅनलवर जे प्रेम करतात त्याबद्दलही तुमचे मनापासून आभार. तर मित्रांनो, थंबनेलनुसार तुम्हाला आजचा मुद्दा कळालाच असेल की आपल्याला आज काय पाहायचं. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाच्या शेतात व प्रत्येकाच्या किचनमध्ये लागणारं एक पदार्थ म्हणजे मित्रांनो कोथिंबीर. तर या कोथिंबीरीचं असं काय रहस्य आहे की अवघ्या 40 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही उन्हाळ्यात 2 लाख रुपयाचं उत्पन्न मिळवू शकतात. बघा मित्रांनो, फवारणीचा खर्च कमी, खतांचा खर्च कमी व कधीही हे पीक तुम्हाला धोका देणार नाही. कारण आजकाल तुम्ही काय केले, गहू, सोयाबीन, भुईमूग असे बरेचसे पिकं ट्राय केले, पण मनावा तितका नफा तुम्हाला मिळाला नाही. व आपण कशा पद्धतीनं कोथिंबीर लागवडीतून 40 दिवसात 2 लाख रुपये मिळवू शकतो. कारण तुमच्या मनात एकच प्रश्न असेल की आजच्या कंडिशनला कोथिंबीरीचा भाव हा जवळपास 5 रुपये किलो, 10 रुपये किलो किंवा तुम्ही गुराढोरांना चारत असाल. परंतु मित्रांनो, मंदीत संधी साधण्याची हीच वेळ आहे. आजच्या कंडिशनला भाव कमी आहे, हीच तर आपली संधी आहे. ती कशा पद्धतीनं आज 5-10 रुपये किलो भाव असून सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने 2 लाख रुपये कमावू शकता. यासाठी काय करायचे, कधी लागवड करायची, कधी उत्पन्न काढायचे व किती क्षेत्र घ्यायचे व कशा पद्धतीने सविस्तर नियोजन आहे ते आता आपण सविस्तर व्हिडिओत पाहूयात. त्यापूर्वी मित्रांनो, एक तुम्हाला नम्र विनंती, तुम्ही शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक विनंती जी की मनापासून आणि कळकळीची आहे. कारण मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ इतका अभ्यासपूर्वक व मनन चिंतन करून बनवलेला असतो. त्यामुळे तुम्ही प्लीज व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या व चॅनलला सबस्क्राईब करायचं जे राहून जाते तर मित्रांनो प्लीज उजव्या कोपऱ्यात जे खालच्या साईडला सबस्क्राईबचं ऑप्शन आहे त्याला टच करा. ते लाल रंगाचं दिसत असेल मग काळं होईल टच केल्यावर व बाजूला एक घंटी येईल, त्या घंटीला टच करून ALL ऑल नोटिफिकेशन ऑन करा अथवा मराठीत असेल तर सर्व म्हणून टच करून ऑन करा. मित्रांनो, असं केले की तुम्हाला येणारे प्रत्येक शेती मित्र यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ दिसत राहतील. व तुमची त्यानंतरही काय अडचण असेल की कधी कशा पद्धतीनं उत्पादन घ्यायचं, फवारणी कोणती घ्यायची, कोणत्या खताचं व्यवस्थापन करायचं, मित्रांनो तर कमेंट बॉक्स आहेच. त्या ठिकाणी तुमच्या अडचणी, समस्या तुम्ही मांडू शकतात. त्या अडचणी पाहून लगेचच त्या अडचणीवर व्हिडिओ बनवता येईल का हे तपासून पाहिल्यानंतर लगेचच व्हिडिओ बनवला जाईल व ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन केल्यामुळे तुम्हालाही तो व्हिडिओ लगेच मिळेल. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओची सुरुवात करूयात, सविस्तर पाहूयात की कशा पद्धतीने तुम्ही 40 दिवसात 2 लाख रुपयाचं उत्पादन कोथिंबीरीतून या पिकातून मिळवू शकतात. बघा मित्रांनो, कोथिंबीरीचा विचार करत असताना आपल्यासमोर एकच गोष्ट मनासमोर येत असते की कोथिंबीर विचार करायला गेलं की ज्यावेळेस आपण कोथिंबीरची लागवड करतो त्यावेळेस मिळणारा बाजारभाव 5 ते 10 रुपये किलो व ज्यावेळेस आपल्याकडे कोथिंबीर नसते त्यावेळेस मिळणारा बाजारभाव 100 ते 150 रुपये किलोपर्यंत. असं का होतं, कोणतं गणित चुकतंय, कधी कोथिंबीर लागवड करायला पाहिजे, कोथिंबीर लागवड करत असताना कोथिंबीर लागवड ही कोणत्या पद्धतीनं, कोणत्या तंत्राने करायला हवी व कोणतं ते सीझन असते की ज्या क्षणी, ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरची लागवड केली की तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल. बघा मित्रांनो, काय होत असते, आपली मित्र कंपनी काय करत असते किंवा शेती मित्र काय करतात, एक महत्त्वाची चूक करतात. ज्यावेळेस त्यांना 100 ते 150 रुपये भाव दिसतो त्याच वेळेस ते काय करत असतात, कोथिंबीर लागवड करतात. ही सर्वात मोठी चूक आहे मित्रांनो, जी की पिढीनं पिढी, वर्षानुवर्षे घडत आली. ही चूक जोपर्यंत तुम्ही सुधारणार नाही तोपर्यंत माझा कोणताच शेतकरी मित्र नफ्यात राहू शकला नाही, राहू शकत नाही, राहू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला बदलावं लागेल तर तुमच्या मनात असलेली धारणा. माणूस काय करत असते मित्रांनो, व्हिडिओ पाहते, व्हिडिओ पाहिल्यानंतर काय करत असते, कोथिंबीरीतून कमावले 5 लाख 10 लाख. मित्रांनो, हा व्हिडिओही फेक असतो असं मी म्हणत नाही, परंतु त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टीनंतर आपण काय करतो, लगेच पाहतो व त्या दिवशी कोथिंबीर लागवड करतो. परंतु तुम्ही ना मार्केटचा अंदाज घेता, ना मार्केटची तारीख पकडता व तुम्ही फसता व तुमची कोथिंबीर बेभाव व खूप कमी दरामध्ये 5 ते 10 रुपयात विक्री होऊन जाते. तर ती चूक सुधारण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. तर बघा मित्रांनो, कोथिंबीर लागवड कधी करायची, आता जस्ट अवकाळी पाऊस येऊन गेला मित्रांनो. दर फेब्रुवारी महिन्याच्या आसपास तुम्हाला सांगतो मित्रांनो, अवकाळी पाऊस हा एकतर 15 फेब्रुवारीच्या नंतर अथवा 15 मार्चच्या अगोदर कधीही एकदा येऊन जातो. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, 15 फेब्रुवारी ते 15 मार्चचा कालावधी सोडून द्यायचा आहे व जवळपास ज्यावेळेस 15 फेब्रुवारी 15 मार्चच्या मध्यभागी 5 ते 10 रुपये कोथिंबीरचा भाव असेल त्या दिवशी तुम्हाला हमखास कोथिंबीर लागवड करायची. परंतु कोथिंबीर लागवड करत असताना तुम्हाला 1 एकर क्षेत्र या ठिकाणी काय करायचं आहे, तयार करून घ्यायचं आहे. परंतु 1 एकर क्षेत्रात एकाच दिवशी तुम्हाला कोथिंबीर लागवड करायची नाही. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, थोडा बदल करायचा आहे.
बदल अशा पद्धतीने करायचा आहे मित्रांनो की तुम्ही 1 एकर कोथिंबीर लावायची तर आहे, परंतु एकदाच न लावता तुम्हाला काय करायचे, त्याच्यामध्ये 40 वाफे करून घ्यायचे, म्हणजे एक गुंठ्याचे 40 प्लॉट तयार करायचे. हे 40 प्लॉट यामुळे तयार करायचे मित्रांनो, जर आपण 1 मार्चपासून कोथिंबीर लागवड सुरू केली मित्रांनो, तर जवळपास 10 एप्रिलपर्यंत आपले प्लॉट्स हे चालू राहतील. याचा अर्थ काय मित्रांनो की कोथिंबीर उगवणीसाठी जवळपास 10 ते 12 दिवसाचा कालावधी लागतो व तिथपासून जवळपास आणखीन 25 ते 26 दिवसाचा कालावधी कोथिंबीर विक्रीसाठी लागतो व त्यावेळेस येतो तो जवळपास एप्रिल महिना. म्हणजे काय होईल यामधून मित्रांनो, ज्यावेळेस तुमची पहिल्या वाफ्यातील कोथिंबीर निघण्यास सुरुवात होईल त्यावेळेस शेवटच्या वाफ्यामध्ये तुम्ही कोथिंबीरची लागवड करत असाल. म्हणजे असंही कधी होणार नाही की तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल व ती एकाच दिवशी 1 एकरातील कोथिंबीर हातात आली मित्रांनो, तर त्या दिवशी होतंय काय, आपण तेवढी कोथिंबीर आणतो, आपल्याकडं त्या दिवशी आपल्याला मार्केट कशी करायची माहीत नसते, मार्केटमध्ये भाव काय असतो माहीत नसते व आपल्याला लगेच विक्री करून जाण्याची गडबड असते व माल खूप आणल्या कारणाने भाजीपाला वर्गीय पिकं ही टिकतही नसतात. त्यामुळे आपण काय करतो, तिला ही कमी भावात देण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी भाव पडलेला असतो आणि हेच 5-10 रुपये किलोचा दर घेऊन आपण रिटर्न जातो व शेवटी आपल्या लक्षात येते की कोथिंबीरीचं पीक लावल्यानंतर आपल्या हातात काहीच पडलं नाही. या ठिकाणी आपल्याला एक बदल करायचा आहे मित्रांनो, आपल्याला 1 तारखेला कोथिंबीर लागवड करत असताना शेवटची तारीख जवळपास 9 ते 10 एप्रिल येईल, ज्या दिवशी आपल्या 40व्या वाफ्यामध्ये कोथिंबीरीचं बीज पडलेलं असेल व जवळपास त्याच दिवसाच्या आसपास आपल्या पहिल्या वाफेतील कोथिंबीर तयार असेल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटीने 100% शुअरली सांगतो, यावर्षी आजमावून पहा तुम्ही व तुम्हाला 10 एप्रिलच्या आसपास काय भाव असेल हे सांगतो. 10 एप्रिलपासून पुढचे 40 दिवस तर आपली प्रत्येक कोथिंबीर तयार आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आणखीन पीक घ्यायचं नसेल तर तुम्ही जे वाफे रिकामे होतात त्याच्यातही आणखीन उत्पन्न घेऊ शकतात. याच्यामध्ये कसल्याही प्रकारची आपण अडचण नाही. उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर तुम्हाला माहिती आहे खूप जास्त डिमांड असते, कारण बऱ्याच शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता नसते. त्यामुळे कोथिंबीरीला मिळणारा दर भाव हा जास्त मिळतो, कारण कोथिंबीरीशिवाय उन्हाळ्यात होणाऱ्या भाज्या यांना टेस्ट येतच नाही. तर त्यामुळे कोथिंबीरीचं काय त्यावेळेस डिमांड वाढते मित्रांनो. आणि डिमांड जास्तही नाही वाढली तर जवळपास तुम्हाला सांगतो मित्रांनो, उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जवळपास 30 ते 40 रुपये कोथिंबीरीला आरामशीर भाव मिळून जातो. हे तर तुम्हाला मान्य असेल आणि मान्य करावंच लागेल की 30 ते 40-50 रुपयापर्यंत कोथिंबीरीला भाव मिळायला हरकत नाही. यापेक्षा जर भाव मिळाला तर ते आपलं नशीब, लक म्हणा, परंतु 30 ते 50 रुपयाच्या आसपास भाव मिळायला काही हरकत नाही मित्रांनो. एवढा भाव तर आपल्याला आरामशीर मिळून जातो. सरासरी 40 रुपये किलोचा अंदाज पकडला मित्रांनो. आणि तुम्हाला माहीत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, 1 एकर कोथिंबीर क्षेत्रातून जवळपास 60 ते 80 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असते. म्हणजे जर याचा उपयोग केला आणि विचार केला मित्रांनो, तर बघा 60 क्विंटलच उत्पादन धरलं तर त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला मिळणारा बाजारभाव हा किती मिळतो ते बघणं गरजेचं आहे. जवळपास 40 रुपये किलो. आणि हा विचार करत असताना एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, की या क्षणी जो बाजारभाव मिळतो हा बाजारभाव कॉन्स्टंट असतो. म्हणजे रिॲलिटीनं हा बाजारभाव उन्हाळा असल्याकारणानं एकतर कोथिंबीरची आवक कमी असते, कोथिंबीरीची मागणी जास्त असल्याकारणाने हॉटेल्स लाईनला खूप डिमांड असते, म्हणून कोथिंबीरचा भाव वधारतो. आणि 40 रुपये बाजारभाव जर गृहीत धरला मित्रांनो, जो की 100% मिळतो मित्रांनो, ह्या 40 रुपये बाजारभावाचा विचार केला आणि 60 क्विंटल उत्पन्न जे की 1 एकरात होणारे मित्रांनो, याचा जर आपण अंदाज बांधला तर आपल्याला एकूण होणारं उत्पादन 2,40,000 रुपयांचे. 2,40,000 रुपयांचं उत्पादन 1 एकरातून होतं आहे. याच्यामध्ये स्वतः जर तुम्ही विक्री केली तर हेच 2,40,000चं उत्पादन 4,80,000पर्यंत म्हणजे दुप्पट जाते. कारण तुम्ही बघितलं असेल 10 आणि 20 रुपये किलो ज्यावेळेस शेतकरी कोथिंबीर विकतो, तर गाड्यावाला जो असतो, जो की भाजीपाल्याच्या गाड्यावर गल्लोगल्लीनं विक्री करतो, तो तीच कोथिंबीर 50 ते 60 रुपये किलो दराने विकतो. पण हाच बदल केला आणि तुम्हीच विक्री केली तर मित्रांनो हेच उत्पादन 4 ते 5 लाखापर्यंत जाते. परंतु ते गृहीत धरणं योग्य नाही. 40 रुपये प्रति किलो भावाने आपल्याला 60 क्विंटलचे 2,40,000 रुपये तयार झाले. कोथिंबीर अशा प्रकारचं पीक आहे ज्याला जास्त खत नाही लागत, जास्त फवारणी लागत नाही, त्याला योग्य ठिकाणी पाणी व त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात खुरपण गेलं तरी चालून जाते. व असं काहीच नाही की कोथिंबीर कोणता रोग आला, कोथिंबीरचं पीक गेलं, जळालं, आलं नाही, असं कधीही होत नाही. फक्त एक असतो तो आंबे बहार, ज्यावेळेस आंब्याला मोहर येतो त्याच वेळेस कोथिंबीर थोड्याफार प्रमाणात पिवळी पडते, पण त्यावेळेस सगळीच कोथिंबीर प्रत्येकाचीच पिवळी असते, त्यामुळे तीही अडचण नाही.
मित्रांनो 2,40,000 रुपयाचा विचार केला तर 40,000 रुपये तरीही खर्च गृहीत धरला तरी तुम्हाला 40 दिवसात 2 लाख रुपयाचं उत्पन्न मिळतं आहे। विचार करा मित्रांनो, 1 एकर क्षेत्रामध्ये 4-4 महिने मेहनत करूनसुद्धा आपल्याला लाख रुपये शिल्लक राहत नाहीत। याच्यामध्ये 40 रुपयाचा भाव आहे, त्याच्याऐवजी 20च रुपये मिळाला। 60 क्विंटलच्या ऐवजी 50च क्विंटल उत्पन्न झालं तरी 1 लाख रुपयापर्यंत नफा मिळू शकतो। मग एवढी सोपी संकल्पना आहे, आपण का नाही राबवायची? आपली एकच चूक असते मित्रांनो, मार्केटचा अंदाज न घेता कुणी सांगितलं म्हणून आपण उत्पादन घेतो, ही चूक टाळायची। ज्यावेळेस मार्केट पडलेली असते त्यावेळेस आपल्याला खरेदी करायची, म्हणजे त्यावेळेस लागवड करायची। शेअर मार्केटमध्ये एकच नियम असतो मित्रांनो की ज्यावेळेस मार्केट कोसळलं त्यावेळेस खरेदी करायची, मार्केट वाढलं त्यावेळेस विक्री करायचं। तेच नियम इथं पण लागू होतो। ज्यावेळेस भाजीपाला वर्गीय पिकामध्ये भाव घसरतो त्याच वेळेस लागवड करायची, कारण लोक म्हणतात भाव नाही म्हणून कुणीही लागवड करत नाही, ही चूक सुधारायची। त्यावेळेस लागवड करायची, म्हणजे ज्यावेळेस मार्केटमध्ये कुणीही माल आणू शकत नाही तेव्हा फक्त आपला माल आला पाहिजे। आणि माझ्या शेतकरी मित्राचं उत्पन्न 1,00,000-2 लाख, कारण तो स्वप्न पाहूच शकत नाही, कारण पेरणी झाली काहीतरी अडचण, पुन्हा पीक उगवलं काहीतरी अडचण, शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या एका पिकाला 12 विघ्न असतात आणि या 12 ते 1700 विघ्नामधून जोपर्यंत शेतकरी निघतो तोपर्यंत त्याला काहीही नफा उरत नाही। म्हणून शेतकरी मित्रांनो, शेवटी तुम्हाला स्वतःला सुधारावं लागेल, कोणीही तुमच्यासाठी उभा राहणार नाही। त्यामुळे नवीन संकल्पना आणा, बाजाराचा आराखडा बांधा आणि कोथिंबीरसारख्या पिकाला प्राधान्य द्या। फक्त लक्षात घ्या कधी कोणतं पीक घ्यायचं। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ मनापासून जो की बनवला आहे कसा वाटला आहे तुम्ही विचार करून पहा। विचार मनात पक्का झाला तर कोथिंबीर लागवड करा। 1 एकराचा हा व्हिडिओ होता, तुम्ही अर्धा एकर करा, 10 गुंठे करा, परंतु 100% या उन्हाळ्यात कोथिंबीर लागवड करा आणि कमीत कमी जास्त नाही, कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपये तरी 40 दिवसात कमवा। तुम्हाला कोथिंबीर लागवडीसाठी बेस्ट ऑफ लक। अडचणी आल्या तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या ज्या मित्रांना या व्हिडिओची गरज आहे त्या सर्व मित्रांमध्ये, आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा व रायझिंग स्टार परभणी नावाच्या आपल्या जे गावरान कोंबडीसाठी समर्पित चॅनल त्यालाही सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या। सुरुवातीपासून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत मन लावून पाहितला त्याबद्दल माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आभार मानतो। परंतु अशाच एका नवीन व्हिडिओसह मिळेल या आश्वासनासह आपला मित्र उदय लाड तुमची रजा घेतो। पुढच्या व्हिडिओपर्यंत नमस्कार।